श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज की जय. मंडळी, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या मनात एकच भावना उरेल, स्वामी आहेत. काळजी नको. मंडळी, आयुष्य म्हणजे काय असतं माहितीये? कधी सुख, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश. कधी वाटतं सगळं संपलं, कोणी आपलं नाही. देवही आपल्याकडे पाठ फिरवून बसलाय. पण त्या क्षणी जर एक नाव घेतलं ना, मनापासून डोळे बंद करून, श्री स्वामी समर्थ, तर स्वामी म्हणतात, बाळा घाबरू नकोस, मी आहे. मंडळी, स्वामी कधी थेट समोर येऊन बोलत नाहीत, पण ते आपल्याला अनुभव देतात. कधी एखाद्या माणसाच्या रूपात, कधी एखाद्या शब्दाच्या रूपात, कधी अचानक मिळालेल्या उपायाच्या रूपात, आणि कधी फक्त मनात आलेल्या शांततेच्या रूपात. स्वामी म्हणतात, तू फक्त विश्वास ठेव, उरलेलं मी पाहतो. पण आपली अडचण काय आहे माहितीये? आपण विश्वास ठेवतो, पण मध्येच शंका आणतो. स्वामींकडे मागतो, पण वेळ लागली की नाराज होतो. मंडळी, स्वामी उशीर करतात, पण कधीच अन्याय करत नाहीत. आज जर तुझ्या आयुष्यात आजार आहे, कर्ज आहे, नात्यात दुरावा आहे, किंवा मन खूप थकलंय, तर स्वामी फक्त एवढंच म्हणतात, माझ्याकडे बघ, तुझ्या समस्येकडे नाही. स्वामी समर्थ भक्त कधी हरत नाही, तो फक्त परीक्षेत असतो. आणि परीक्षा संपली की स्वामी इतकं मोठं बक्षीस देतात की आपण म्हणतो, देवा, हे सगळं सहन केलं ते यासाठीच. मंडळी, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी मोठी पूजा लागत नाही. फक्त स्वच्छ मन, सच्चा विश्वास आणि संयम, हे 3 गुण असले ना, तर स्वामी स्वतः तुमच्या आयुष्यात प्रवेश करतात. आज हा व्हिडिओ पाहत असताना जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल किंवा मन हलकं वाटलं असेल, तर समजा स्वामी तुमच्याशी बोलले आहेत. शेवटी एवढंच सांगतो, आज रात्री झोपण्याआधी फक्त एकदा म्हणा, स्वामी, आता सगळं तुमच्याच हातात आहे. आणि निश्चिंत झोपा, कारण स्वामी जागे आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.